Cancer Healer Center, a new beginning. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधून सुद्धा बातम्या लीक व्हायच्या, आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला. अजितदादांनी तातडीने कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप. चंद्रशेखर बावनकुळे यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुंडे धसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. मोठी डील झाल्याचाही आरोप. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपने सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगे यांचा दावा. बीड हत्या प्रकरणात ठाकरेंची शिवसेना लक्ष घालणार. उद्धव ठाकरेही बीडला जाणार. खासदार संजय राऊतांची माहिती. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीत शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यामध्ये मंगळवारी बैठक होणार. पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं तपासण्याची गरज. सोलापूरकरला प्रथम दर्शी क्लीन चिट देणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे संतापली. सरकारच्या आशीर्वादामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाई नाही. सोलापूरकरला सरकार पाठीशी घालत आहे, मनोज जरांगे यांचा आरोप. राहुल गांधींनी शिवजयंतीवर ट्विट करताना शिवरायांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका. राहुल गांधींकडून शिवरायांचा अपमान. राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा सोहळा संपन्न. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असेल. शिवसृष्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या रामलीला मैदानावर शपथविधी. उद्याच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. Cancer Healer Center, a new beginning.